सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतून सभापती पदासाठी इच्छुकांची मोर्चे बांधणी. 5 मार्चला निवडणूक, 7 इच्छुकांनी दंड थोपटले. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदासाठी 5 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. सुजय शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या या पदावर वर्णी लागावी यासाठी महाविकास आघाडीतील 7 संचालकांनी मोर्चे बांधणी सुरू केलेली असून खासदार विशाल पाटील, आमदार जयंत पाटील आणि आमदार विश्वजित कदम कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मावळते सभापती सुजय शिंदे यांनी आपला राजीनामा सादर केला. त्यानंतर आता जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला आहे. सभापती पदासाठी सध्या 7 नावे चर्चेत असून प्रत्येकाचा दावा भक्कम मानला जातो आहे. आनंदराव नालवडे हे आमदार जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील आहेत. यावेळी राष्ट्रवादीला आणि मिरज तालुक्याला हे पद मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत यांचे सुपुत्र स्वप्नील ननवडे यांनी माघार घेतल्याने काँग्रेसचा मार्ग मोकळा झाला होता. त्यावेळी दिलेल्या शब्दाप्रमाणे आता हे पद आपल्याला मिळावे अशी त्यांची आग्रही मागणी आहे. काँग्रेसमधून निवडून आलेले संग्राम पाटील गेल्या वेळीही शर्यतीत होते, मात्र त्यांची संधी हुकली होती. जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी केलेली तडजोड पाहता यावेळी आपली वर्णी लागेल अशी त्यांना खात्री आहे. मिरज बाजार समिती उपआवाराचे सभापती म्हणून त्यांनी कामाचा ठसा उमटवला असून ते राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. कवठे महांकाळ तालुक्यातील महेश पवार यांनी पूर्वी उपसभापती पदासाठी अर्ज भरून नेत्यांच्या सांगण्यावरून मागे घेतला होता. आता थेट सभापती पदासाठी त्यांनी कंबर कसलेली आहे. यावेळी कवठे महांकाळला संधी मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे. जत तालुक्याला सध्या कोणतेही मोठे पद नसल्याने काँग्रेसने हे पद जतला द्यावे अशी अपेक्षा काँग्रेसचे संचालक बाबासाहेब मळी यांनी केलेली आहे. काँग्रेसमधील विष्णू अण्णा फळ मार्केटचे सभापती बाबागोंडा पाटील आणि शशिकांत नागे हे सुद्धा या पदासाठी इच्छुक आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.